कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. नगरच्या केडगाव येथील अंबिका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्तानं काढलेल्या दिंडीनं संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. मोठ्या उत्साहात निघालेली बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात पार पडली. या दिंडीत श्री विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आणि विविध संत तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची परंपरा विद्यार्थ्यांना ज्ञात होण्यासाठी या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, झाडे लावा, पर्यावरण वाचवा, सार्वजनिक स्वच्छतेवर सामाजिक संदेशही दिला. तर केडगाव परिसरातून निघालेल्या दिंडीनं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. शाहूनगर येथील नव्यानं बांधलेल्या अंबिका विद्यालयाच्या प्रांगणात या दिंडीचा समारोप रिंगण सोहळ्यानं झाला. यामध्ये बालवारकरी आणि विद्यालयातील शिक्षकांनी फुगडीचा फेर धरला. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची रुजवण समाजामध्ये करण्याचं कार्य रयत शिक्षण संस्था करतीये. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली गेली, असं रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी आणि विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी सांगितलं. तर सर्वांचे आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूजा गोरे यांनी मानले. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला श्री अंबिका प्राथमिक विद्यालयाची दिंडी आयोजित करण्यात आली होती. तर त्या दिंडी सोहळ्याचे केडगाव परिसरातील ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे स्वागत केले. दिंडी आपली श्री अंबिका प्राथमिक विद्यालयातून नवीन इमारतीपर्यंत आपण दिंडी काढण्यात आली होती आणि तिथून नवीन इमारतीमध्ये रिंगण सोहळा, भव्य रिंगण सोहळा पार करण्यात आला आणि तेथून परत दिंडी आपण विद्यालयात घेऊन आलो. अशा प्रकारे खूप छान आणि खेळमेळीच्या वातावरणात आपण दिंडी आयोजित केली होती. या एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक भक्त पंढरीच्या पांडुरंगाकडे पायी प्रस्थान करून दिंडी सोहळ्यांच्या माध्यमातून पंढरपूरला रवाना झालेले आहेत. परंतु ही भारतीय संस्कृती, विशेषतः महाराष्ट्रीयन पद्धतीने ह्या दिंड्या सोहळा गेल्या कित्येक वर्षापासून चालतात. हा उपक्रम दिंडी सोहळा आपल्या लहान मुलांना सुद्धा समजावा. वारकऱ्यांची पेहराव घातल्यानंतर आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला जे समाधान मिळतं ते समाधान आमच्या बालबोध मनाला लहानपणीच मिळावं म्हणून अंबिका प्राथमिक विद्यालय या विद्यालयाने ही नवउपक्रमाची दिंडी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या दिंडी सोहळ्यात सगळे बाल वारकरी फेरीच्या द्वारे गावामध्ये समाज प्रबोधन करणार आहे. त्यामध्ये साक्षरता, स्त्रीभ्रूण हत्या, झाडे लावा, देश वाचवा, पर्यावरण, अलीकडल्या समस्या, स्वच्छ निरोगी जीवन यासारख्या घोषवाक्यांनी ही दिंडी सोहळा या केडगाव परिसरामधून या विद्यालयाची निघते आहे. याचं नेतृत्व या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गोरे मॅडम आणि आमचे उपप्राचार्य मुरुमकर सर आणि सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेऊन हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. हे बालबोध वारकरी रामकृष्ण हरी, संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे विचारसरणी समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतील. रयत शिक्षण संस्थेची विचारधारा या दिंडीच्या माध्यमातून समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न हे विद्यालय करत आहे. त्याबद्दल सर्व घटकांना रयत शिक्षण संस्थेच्या विभागाच्या वतीने, विशेषतः या विद्यालयाचा प्रमुख या नात्याने या दिंडी सोहळ्याला मनपूर्वक शुभेच्छा. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमच्या श्री अंबिका प्राथमिक विद्यालयाची पायी दिंडी केडगाव परिसरात आयोजित करण्यात आलेली होती. सकाळी ठीक 9:30 वाजता या दिंडीचं आयोजन अंबिका विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. त्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी माननीय श्री बोडखे साहेब, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय श्री मुरुमकर सर,
माझ्या प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी, माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजमधील सर्व विद्यार्थी शिक्षक व प्राथमिक विभागातील बालवाडी ते 4थी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छोट्या बालगोपाळांनी विविध प्रकारच्या वेशभूषा, विठ्ठल रुक्मिणी, वारकरी संप्रदायातील जे काही संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताई, जनाबाई अशा प्रकारच्या भूमिका करून या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. मुलांनी या दिंडीतून वृक्षारोपण, हरितसेना, वृक्षदिंडी, स्वच्छता, स्त्री भ्रूणहत्या व समाजातील जे काही आता सध्या चाललेले विषय आहेत यावर एक प्रकाश टाकला. त्यासाठी एक प्रभात फेरी आपण या ठिकाणी आयोजित केली. या दिंडीचा उद्देशच आपली महाराष्ट्राची जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्याचं मुलांना आकलन व्हावं, मुलांमध्ये चांगले संस्कार रुजावेत व हीच जडणघडण त्यांना आयुष्यात पुढे कामी यावी व त्यातून एक चांगला नागरिक घडावा असा उद्देश होता. यासाठी जे माझ्या प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी जे सहकार्य केलेलं आहे, मुलांनीही पालकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. केडगाव परिसरातून ही दिंडी शाहू नगर मार्गे आमच्या नवीन इमारतीत गेली. त्या ठिकाणी मुलांना खाऊ स्वरूपात केळीचं वाटप करण्यात आलं. अंबिका विद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये या दिंडीचं आगमन झाल्यानंतर तिथं विद्यालयाच्या वतीने दिंडीचं स्वागत करण्यात आलं. लहान बालगोपाळांनी त्या ठिकाणी आपलं रिंगण करून पताका, त्यानंतर फुगड्या घातल्या, ह्या टाळांच्या जयघोषामध्ये त्यांनी विठ्ठल नामाचा गजर केला. मुलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या दिंडीमध्ये सहभाग घेतला आणि अल्पोपहाराचा आनंद घेऊन त्या ठिकाणी मुलं दिंडीत सहभागी झाली आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून पुन्हा दिंडीचं विसर्जन या ठिकाणी विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी उपमुख्याध्यापक सुखदेव मुरुमकर, पर्यवेक्षक अभयकुमार चव्हाण, सीताराम जपकर, संदीप गाडेलकर, सुधीर आघाव, प्राध्यापक शिंदे, प्राध्यापिका राधिका मते, ऋषिकेश दळवी, कांचन ससे, शीतल भिंगारदिवे, प्रियंका सातपुते, अश्विनी कल्हापुरे, जयश्री जपकर, वर्षा चौरे, रेखा रासकर, स्वाती जाधव, कविता शेळके, शुभांगी बनकर, गायत्री गुंजाळ, अश्विनी कांबळे, मिनाज पठाण, कीर्ती पावसे, सुवर्णा कांबळे, अवंती कुलकर्णी, मदतनीस सविता आवटी, सुवर्णा शिंदे, रेखा शेळके यांसह शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.